नमस्ते, मी संगीता आणि स्वागत आहे तुमचे संगीताज किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत कॅरेमलाइज शेवई खीर. तर त्यासाठी आपण आधी कढईमध्ये थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे आणि 5 ते 6 काजू आणि 5 ते 6 बदाम यांना बारीक चिरून त्यांना आपण थोडंसं सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. सोनेरी रंगाचे झाले की आपण काजू बदाम आहे ते साईडला काढून ठेवणार आहोत आणि त्याच कढईमध्ये जे मेजरमेंटचं कप येतं त्याचं 1/3 कपप्रमाणे इथे मी शेवया घेतलेल्या आहेत. थोड्याशा हातावरती बारीक चुरून घेऊन त्यांना आपण तुपामध्ये सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. शेवया आपल्या परतून झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण आता थोडंसं अर्धा कप पाणी टाकणार आहोत आणि नंतर यामध्ये आपण 4 कप, ज्याने आपण शेवया घेतल्या होत्या त्याच कपाने आपण 4 कप दूध याच्यामध्ये टाकणार आहोत. दूध मी ऑलरेडी गरम करून ठेवलं होतं. कोमट दूध आपण याच्यामध्ये घालणार आहोत. कधी कधी आपण जर डायरेक्टली दूध टाकलं तर दूध फुटू पण शकतं, म्हणून आपण आधी पाणी टाकलं होतं. दूध टाकल्यानंतर आपल्याला याला गरम होऊन द्यायचं आहे आणि शेवया व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत. थोडंसं जायफळ इथे चिमूटभर किसून घातलेलं आहे आणि 2 हिरव्या विलायच्या ज्या आपण स्वच्छ करून घेतलेल्या आहेत आणि कुटून त्या याच्यामध्ये टाकायच्या आहेत. आणि आपण आता खीर इथे उकळून देणार आहोत. तोपर्यंत आपण कॅरेमल बनवून घेणार आहोत, जोपर्यंत आपली खीर इथे उकळते. तर इथे एका स्टीलच्या भांड्यामध्ये मी 2 टेबलस्पून, जे मेजरमेंट कपचे 2 टेबलस्पून असतात त्याप्रमाणे इथे साखर घेतली आहे. तुम्हाला जेवढी साखर हवी तुम्ही इथे तुमच्या चवीप्रमाणे घेऊ शकता. आणि एकदम स्लो गॅसवर आपण ती साखर गरम होऊन देणार आहोत. आपण इथे कुठलंही पाणी किंवा बटर किंवा तूप याच्यामध्ये नाही टाकलेलं. साखर आपल्याला तशीच गरम होऊन द्यायची आहे. स्लो गॅसवरच आपण भांडं ठेवणार आहोत आणि चमच्याने त्याला सारखं हलवणार आहोत, म्हणजे व्यवस्थित साखर सगळीकडनं गरम होते. हे साखरेचं कॅरेमल बनवायला मला 2 मिनिटाचा वेळ लागला होता. आता तुम्ही बघू शकता इथं साखर आपली हळूहळू वितळायला सुरुवात झालेली आहे. आपण त्याला कंटिन्यू हलवणार आहोत. साखरेला आता गोल्डन रंग यायला लागलेला आहे. आपण काय करायचं, जेव्हा आपली साखर विरघळून झाली याच्यामधली की गॅस बंद करून ठेवायचा आहे. त्याचं टेम्परेचर ऑलरेडी खूप गरम असतं, त्यामुळे राहिलेली साखर पण त्याच्यामध्ये वितळून जाते. आता मी ह्या स्टेजला गॅस बंद केलेला आहे. कॅरेमल व्यवस्थित मिक्स करायचं आहे, म्हणजे सर्व साखर जी आहे ते वितळून होते आणि एक स्मूथ कॅरेमल आपल्याला भेटून जातं. आता आपण हे जे तयार केलेलं कॅरेमल आहे ते खीरमध्ये टाकणार आहे. तर खीर ज्या गॅसवर आहे तो गॅस थोडासा स्लो करायचा आहे आणि हे कॅरेमल आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे. तुम्हाला असं वाटेल की आता गाठी तयार होत आहेत, पण त्या गाठी ऑलरेडी त्याच्यामध्ये
टेम्परेचर एवढं हाय असतं ना खिरेचं पण की ते वितळून जातात. त्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. थोडंसं चिकट असं वाटेल की थोडंसं चिकट गाठ तयार होती आहे, पण ती वितळती या खिरेमध्ये. आता ज्या भांड्यामध्ये आपण कॅरेमेल केलं होतं त्याला थोडीशी साखर म्हणजे जे कॅरेमेल आहे ते राहतं, तर त्याच्यामध्ये थोडंसं खिरेचं वरचं हे असं दूध घ्यायचं आणि त्या भांड्यामध्ये टाकून परत एकदा मिक्स करून खिरेमध्ये त्याला टाकून द्यायचं. म्हणजे जे काही राहिलेलं कॅरेमेल होतं आपल्या भांड्याला चिकटलेलं तेही आपण खिरेमध्ये परत टाकतो. नंतर याला व्यवस्थित 1 ते 2 मिनटं शिजवून घ्यायचं आहे परत. आणि आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत जे ड्रायफ्रूट्स, काजू बदाम जे आपण स्टार्टिंगला साईडला काढून ठेवले होते. ही रेसिपी तुम्हीही ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा की कशी झाली आहे. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि वेळात वेळ काढून तुम्ही आमचा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद.